हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज सांगणार आहे फूड प्रोसेसर मिक्सर आपण कसं क्लीन करून घ्यायचं ते. तर आपण जेव्हा आपण मसाले किंवा काही वस्तू मिक्सरमधून काढत असतो तेव्हा ते सांडले जातात आणि त्याचे जे डाग असतात ते इझिली निघत नाही. आणि मिक्सर आपण ते पाण्याने पण धुवू शकत नाही, म्हणून त्याचे जे डाग असतात ते पुसल्यावरही निघत नाही, असे पक्के डाग पडून जातात. आणि ते आपण कसे काढून घेऊ शकतो ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत स्किप न करता नक्की बघा. तर इथं बघून घेऊ शकता जे माझं मिक्सर आहे ते किती खराब झालेलं आहे. तर मी ही क्लिनिंग दररोजच्या दररोज जेव्हा पण मिक्सर यूज करते तेव्हा करून घेते. पण मला आता स्पेशली व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी ते काही क्लीन केलं नाही आणि म्हणून इतकं खराब झालेलं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये पेस्ट आहे ते थोडं टाकून घेते. थोडंच पेस्ट घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं आहे. तर एवढं तुम्ही पेस्ट घेऊ शकता. तर याच्यात थोडं पाणी घालायचं आहे पेस्टमध्ये आणि त्यानंतर मिक्सरची वायर अशी साईडला काढून घ्यायची आहे. तर मिक्सरला पण मी असं थोडंसं पाणी हलकं मारून देते, जेणेकरून जे कडक डाग आहेत ते निघायला सोपं होईल. आणि त्यानंतर मी हा एक ब्रश घेते. तर अशी ही पेस्ट सगळ्या साईडला लावून घ्यायची आणि ब्रशने घासून घ्यायचं. जर कोरडं वाटलं तर असं पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी फूड प्रोसेसर असं करू शकता त्याच्यामध्ये. तर मिक्सर एकदम स्वच्छ झालेला आहे. तर तुम्ही पण एकदा असं कोलगेट वापरून मिक्सर क्लीन करून बघा. एकदम मला विश्वास बसत नाही, एवढं पांढरं शुभ्र झालेलं आहे आणि त्याला जास्त मेहनत पण करावी लागली नाही आहे. एकदम इझिली ब्रशने घासल्यावर त्याच्यातले जे डाग होते ते सगळे निघून गेलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.